सुस्वागतम स्वागतम. आम्ही चालवून घेऊ. हो टेन्शन. वडेवाले जोशी वडेवाले फेमस आहेत ना मुंबईला. आहे की नाही? जोशी वडेवाले मुंबईला फेमस आहे. असे लांडोरे फांडोरे किती आले किती गेले. हो बुवा, असे लांडोरे फांडोरे किती आले किती गेले. गर्वाचं घर खाले असं लक्षात घ्या बुवा. जास्त उडू नको. आहे की नाही? हा कोंबडा जेवढा उडेल ना तेवढा लोक कामा घेतील. लोक लक्षात ठेव. कोंबड्याचे किती दिवस असतात? कोंबडा जेवढा जास्त उडेल ना मला वाटलं कोंबडा जरा जास्त उडतोय. या घेतला मुरगटला पिसा काढला मित्र मानावरती चिर घेतला तर लक्षात ठेवा. तो कोंबडा जास्त उडवू नको. हे देवा आई चंडिका देवी इथं कुणी काय करणी केलेली असेल ती त्याला घेऊन देस परत ते. म्हणून पोटात ना आणलेले असेल. मला तो शॉक नाही. जे आहे ते आहे समोर आहे आपलं. लोकांना प्रदर्शन कसं करायचं, सादरीकरण बाळीचं कसं करायचं, लोकांना चांगलं काय द्यायचं याच्याकडे माझं बहु लक्ष असतं. लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा मला ज्ञान कमी असेल परंतु बुवा लोकांना काय दिलं पाहिजे स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवायचा. लक्षात घ्या. आणि तुम्ही बघितलं का मला माहिती नाही मोहनच्या टोपीमध्ये एक नोट असते. मी मागे सुद्धा 2 बारे मोहनच्या बघितलेल्या आहे. नोट असते. नोट पैसे असतात मोहनच्या. आता बुवा भूत बायगी कोण घेऊन येतो ते मी सांगायची गरज नाही. आजची टोपी नवीन होती. तुमचं तुमच्याकडे असं होते. तुमचं तुम्हाला लाभ असो. त्या टोपी तुमच्या पैसे आणताव ना मोहनच्या आपली नोट असते. नोट ठेवलेल्या. पैसे आले पैसे काढतो बघ. असो मी चांगलं करणार आहे लोकांना चांगलं देणार. परमेश्वराला एवढंच सांगेन मी कोणाचं वाईट केलं नाही आणि माझं वाईट होणार नाही. लक्ष ठेवा. म्हणून गेलं नाही त्या ठिकाणी. गुरु एकलव्य शिष्य म्हणून बुवा नाव लावतात. बुवा आमचे गुरु होते रामचंद्र सुवारे दाभोळे गावचे साखरपा. बुवा आता नावाला तर तू मला सांग हे तुझे शिष्य आहे की नाही. तू या मुलांना तयार केलेस. मला सांग ह्यांनी काही गुरुदक्षिणा तुला द्यावी अशी अपेक्षा असते काय रे सांग मला. गुरुला काही अपेक्षा नसते बुवा की मला माझ्या शिष्याने मला काहीतरी द्यावं. एक बाप असतो आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो. काय अपेक्षा ठेवतो काय हो की हा मला पुढं पोषील मला काय हवा नको देईल. अपेक्षा नसते काय गुरुला. लक्षात घ्या. गुरु स्वतःच्या कष्टाने आपल्या हातातला देत असतो. तेव्हा काहीतरी बोलत जाऊ नका. आणि मग म्हणताय बुवाचं म्हणतात पोट मोठं झाले थोडा 7 महिन्याची गरवार. माझा बुवा गावाचं नाव कोट. माझ्या गावाचं नाव कोट. त्यात काय आणि कोट काय सगळ्यांनाच फोटो सुटलेले आहे. आणि बुवा सांगून गेले याचं नाही पोट. आणि बुवा स्वतः म्हणतात तो म्हणतो भिकारचो. मी बोललो तर काय सांगा. मी बोललो माझी बारी झाली काय. पहिल्या वार मी बोललो काय माझा हाय पोट माझ्याचं नाव पोट भिकारचो असं मी म्हटलं काय स्वतःच्या तोंडाने भाऊ लावून घेतो. असो तू असशील. असो बघा या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जॉन आंबेडकर आणि त्यांची बघा जीत आता दिस केली. गाणं कसं असावं स्वर कसे लावावे आलाप कसा द्यावा आवाज कसा द्यावा लक्ष असावं बघा.
तूच होतो. हा कालिया राबू, हा कालिया राबू आहे. मी नाही त्यातली ती कधीला वाटली अशी बोलची परिस्थिती आहे बुवा. हा बघा काय म्हणतोय, ला 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 ला. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. आज या कोकण नगरीमध्ये बरीचशी मंडळी मुंबईला गेलेली आहेत, बाहेर गावी गेलेली आहेत आणि जी माणसं राहिलेली आहेत त्याचं एकमेकांमध्ये मनात मन नाही आहे, कोण कोणाचा नाही आहे. पूर्वीची जशी माणसं होती एकमेकांना मदत करायची, आपलंच करायची, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जायची. आपल्या आजूबाजूला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीचे ते दिवस आता राहिले नाही. म्हणून म्हणतो बघा, साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ होती माणसं सोन्याची. माझ्या कोकणच्या भूमीला, माझ्या कोकणच्या भूमीला लागली नजर कोणाची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. एवढा माझा जास्त पुढे का आलाय होय. दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं असू नये बुवा. लक्षात घ्या. कारण का आपण बोलतोय करतोय, आपल्याला जे जमत नाही ते बोलायचं नाही. उगाच काहीतरी बोलायचं, या रसिकाची दिशाभूल करायची आणि वेळावकडं काहीतरी शास्त्र सोडून गावून जायचं म्हणजे झालं नसतं बुवा. या ठिकाणी शिक्षित वर्ग, सुशिक्षित मंडळी, सुज्ञान मंडळी आहे, त्यांना चांगलं काय वाईट काय चांगलं कळत. लक्षात घ्या बुवा. आपण काही होत नाही बोलून. आणि मला एक सांगायचं आहे बुवा, म्हणून गेलं माझ्या बारीमध्ये कोणवाड्यामध्ये रशियन एक माणूस आला होता बुवा. भाग एकाचवा बोलून गेलाय बुवा. त्या ठिकाणी 2-3 मिनिटं
आले होते. मला वाटतं चंदन दरडे, श्याम शिंदे होता काय मला माहित नाही, दीपक चौगुले होता. बुवा तुम्ही त्याच्या कानात जाऊन सांगितला तेव्हा त्याने ते बोलले, लक्षात घ्या. हा मला सांगा, तो रशियन जो आला होता तो माझ्या वारीला सुद्धा आला होता. युट्यूबला तुम्हाला एक आवर्जून सांगेन, एखाद्याला एकाच शायराला कुठलाही स्पॉट करून एकाच मोठेपण करत जाऊ नका, हे विनंती आहे तुम्हाला. आता नुसतं रशियन तो लांबोऱ्याच्या वारीमध्ये आला नव्हता, माझ्या सुद्धा वारीमध्ये आला होता. नमस्ते गणपती बाप्पा मोरया असं बोलून गेला होता. तेही तुम्ही टाकू शकला असता त्या ठिकाणी, परंतु एखाद्या शायराला स्पॉट करायचं आणि एका उंच ठिकाणी घेऊन जायचं, ही सोशल मीडिया बुवा, मला सगळं चांगलं कळतं. तेव्हा ही गोष्ट कृपया टाळावी, जेणेकरून सगळे शायर आपले आहेत. एकाला स्पॉट करून एकाला मोठं करायचं बुवा, सगळी शाळा करायची आपल्याला. हा हे चुकीचं आहे. जर तुम्हाला युट्यूबला टाकायच्या वाऱ्या नसतील आणि एका शायराला जर मोठं करायचं असेल तर माझ्या वाऱ्याची शूटिंग नाही केलं तरी फरक पडत नाही. हा लक्षात घ्या. असो म्हणतायत जोशीवांच्या इंस्टाग्रामला 19 पोरी पटवल्या, 19 पोरी पटवल्या. तू कुठे बघायला आला होता मला? बुवा म्हणतात 19 पोरी पटवल्या. आणि जर पटवलं तर त्या तेवढा पाहिजे. काहीतरी बोलू नका हो, लोकांना पटेल असं बोला. या ठिकाणी श्री निलेश अनंत बाणे धावबोली आमचे खास मित्र आहेत. श्री निलेश अनंत बाणे, दुपारी दादाचा फोन आला होता, याचकडून 501 रुपयाचं पार्सल केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही म्हणू नका येईल तुझ्या वापसाचं काय गेलं बोलू गेले हो, मला एवढं म्हणतील माझं पैसा आलं याच्या वापसाचं काय गेलं, माझं काय गेलं नाही हो. तुमची धनसंपत्ती तुम्हाला असू द्या, अजून पैसे येऊ द्या, पण त्या पैसे या शब्दावरून गाणं घेतलं बघा. हा जाग झालंय सारा गाव तांबड फुटाया लागले, तुझी गागर नळाला पाणी सुटायला लागले, नोट पाहून शाही होत येडनी धुळ. मला लय मजा वाटते आता, मला ना असं अंगात अंगात पैसा आला का मला जीव राहत नाही हो, असं मग म्हणतात. आता ते अंगा मला मजा वाटते. मी रातभर नमाज करीत राह, हे काम घालायचं ठेवा, नमाज गाजून राहा म्हणजे. हा नोट पाहून शाही खुश होऊन बोलतोया बघा पैसे आले, खुश होऊन बोलतोया बघा पैसे आले, बघा पैसे आले.
खुलं जोशीबा खुलं आम्ही खुलं तुमचं कालं कालं खुलं जरा दाखव तरी वा मी लगोड्याचा विषय आता घेणार नाही मला माहिती आहे तुमच्यात काही दम नाही तुम्ही नुसतं पोपटपंची करू शकता तुमच्यात जर खरी खरी जर दम असतो ना तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं असतं मला सगळं समजलेलं आता तुमच्यात काय दम राहिलेला नाही तेव्हा याच्या पुढे काही मी विषय घेणार नाही आणि जर माझ्या लुगड्याचा विषय आला तर तुला जबरदस्ती लावून मी लक्षात ठेव कोण गेलं संगीतकार म्हणतात अरे फुलं आता संगीतकार सुद्धा फुलं या बोलत काय फुलं म्हणतात तुम्हाला फुलं त्याला जेव्हा केलं खाऊ ते केलं खरं तुम्ही वारे मी करू शकतो परंतु वेळ नाही आता जास्त वेळ न घेता शॉर्टकट गाडी कटी घेतोय आणि पुढे सरकतोय कारण या ठिकाणी जवळजवळ 3 वाजले आहेत जास्त वेळ विलंब लावण्यात मजा नाही म्हणून म्हणतो बघा अहो लावली शेती तुला बाईन या बाईच्या नादी लागू नको लक्षात घ्या अहो लावली शेती तुला बाईन
होता. प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 2-3 वेळा तुम्ही बुवा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. कारण मला सुद्धा वाटलं होतं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य द्याल अशी अपेक्षा होती. परंतु तुमचा अभ्यास गाढा आहे, मी तुम्हाला चुकीचं ठरवणार नाही. परंतु या चंडिका माते समोर साक्षी देऊ सांगतो बुवा, तुम्ही जी दिलेली उत्तर आहेत बाकी सुद्धा ती खोटे आहेत. म्हणजे ती माझ्या ग्रंथाला अनुसरून नाही आहेत. आणि तुम्ही म्हटला होता की या ठिकाणी मला वाटतं की तुम्ही दुसरा सवाल विचाराल, या विश्वात असे एक नार, हाच विषय नाही बरोबर. तुम्हाला जर ते उत्तर मिळालं असेल तरी दुसऱ्या बारीला निश्चित येऊन या ठिकाणी सांगा. आणि जर ते उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी मी मान्य करेन बुवा, कारण तुम्ही शास्त्रशुद्ध आहात, अभ्यास केलेला आहात आणि प्रश्नाचं उत्तर ते शोधलेलं आहे तसं ते म्हणून गेलेलं आहे. जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल दुसऱ्या प्रश्नाचं माझ्या, तरी या ठिकाणी उलगडा करा त्याचा. आणि जर योग्य असेल तर आम्ही तुमचा नक्की सन्मान करू, कारण तुमचा अभ्यास तेवढंच महत्वाचा आहे. कारण तुम्ही खूप मेहनत घेतलेली असतात त्या गोष्टीसाठी. पण म्हणतो बघा, या ठिकाणी शेवटचं गीत या चंडिका मातेच्या चरणी अर्पण करतोय आणि माझी बारी संपवतोय.
प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आमच्याकडे नसून या ठिकाणी या देवीच्या मैदानात येऊन खोटं बोलून काहीतरी या रसिकांची मनं वळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. देवा बुवा याला कदाचित आपला सावला आहे तुमच्याच गावामध्ये, हा तुमच्याच गावामध्ये आपला सामना आहे, त्यावेळेला जरूर हाच प्रश्न ठेवा, आम्ही फोडण्याचा प्रयत्न करू. आणि आज या ठिकाणी चंडिके मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्हाला या मंडळाने आम्हाला आमची कला सादर करण्याची जी संधी प्राप्त करून देत त्याबद्दल आपल्या हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी माझ्या माय बाबाला बसल्यात त्यांनी शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहिला, चांगल्या प्रकारचं आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर यांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ओ श्री गणपती गजा